नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी आज आपल्यासाठी इयत्ता 10वी मराठी विषयाची 9वी कविता औक्षण घेऊन आलेलो आहे. औक्षण या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. कवयित्रीचा परिचय करून घेऊया. इंदिरा संत 1914 ते 2000. सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्तदाद दिली. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. त्यांचे मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशम, चित्काळा, वंशकुसुम आणि निराकार हे कविता संग्रह, श्यामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या रेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर चला आता आपण आपल्या कवितेकडे वळूया. कवितेत त्यांनी सांगितले आहे, कवितेचं नाव आहे औक्षण. कविता सुरुवात करण्या अगोदर आपण औक्षण म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे औक्षण म्हणजे मंगलमय दीपाने ओवाळणी करणे होय. ही ओवाळणी आपण कधी करतो? तर जेव्हा आपल्या घरातली व्यक्ती कुठल्या तरी महत्त्वाच्या कार्याला घरातून बाहेर पडत असते, तेव्हा आपण त्याची ओवाळणी करतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाची ओवाळणी करते, त्याला चांगलं आशीर्वाद देते. भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळणी करते, आशीर्वाद देते की त्याचं पुढचं आयुष्य चांगलं राहावं. त्याचप्रमाणे आपले देशवासीय साठी काम करणारे, कष्ट करणारे, आपले जीव ओवाळणारे म्हणजे जीव अर्पण करणारे असे कोण आहे? तर आपले सैनिक आहेत. तर या कवितेत सीमेवर लढायला जाणाऱ्या सैनिकांची ओवाळणी आपले देशवासीय करत आहेत. आणि ही ओवाळणी करत असताना त्या देशवासियांच्या मनात उत्पन्न झालेले जे भाव आहेत तेच या कवितेत औक्षण या कवितेत कवयित्री इंदिरा संत यांनी व्यक्त केलेल्या आहेत. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे. म्हणजे ही औक्षण आपण सगळे देशवासीय करत आहोत. कोणाचे करत आहोत? तर आपल्या देशातल्या सैनिकांसाठी, म्हणजे सीमेवर लढायला जाण्यासाठी सज्ज असलेल्या सैनिकाचं आपण औक्षण करत आहोत. देश की सीमा पर लड़ाई के लिए जाने वाले सैनिक की आरती उतार देशवासियों के मन में जो भाव उत्पन्न होते हैं उसी का वर्णन कवयित्री इंदिरा संत जी ने इस औक्षण कविता में किया है. औक्षण का मतलब आरती उतारना. हमारी भारतीय संस्कृति में आरती उतारी जाती है ताकि बुरी नज़र से और बुरी बातों से उसे बचाया जा सके और वो जो भी कार्य करने के लिए जा रहा है व्यक्ति वो विजयी होकर लौटे. तो उसी तरह सैनिकों को औक्षण कर रहे हैं ताकि वो जो युद्ध में विजयी होकर हमारे घर सुरक्षित लौटे. और उनके औक्षण करते हुए हमारे मन में जो भी ख्याल आते हैं उन सब का वर्णन औक्षण कविता में किया गया है. तर चला आता आपण आपल्या कवितेचं वाचन करूया. औक्षण इंदिरा संत. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबरा, पुढे कळोळ धुराचा,
धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींचे तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. तर सुरुवातीला इंदिरा संत म्हणतात, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. तर इंदिरा संत हे आपल्या देशवासियांकडून म्हणतात की हे सैनिका, सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानाशी कृतज्ञता व्यक्त करताना दीनदुबळी जनता त्याला उद्देशून म्हणते, आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धनदौलत नाही. मुठीतून तुझ्यावर दौलत उधळावी अशी आमची स्थितीही नाही. आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्तही नाही. हे सैनिका, तुझे कौतुक कसे करावे ते कळत नाही. आमच्या कष्टाचे बळही नाही. तर सीमेवर जाणाऱ्या सैनिकाला कवयित्री उद्देशून म्हणतात, हे देशवासी म्हणतात की हे सैनिका, तुला देण्यासाठी आमच्याकडे पैसाही नाही. द्रव्य म्हणजे पैसा नाही. आमच्या अंगात एवढं, आमच्या शिरेमध्ये म्हणजे आमच्या नसानसामध्ये एवढं रक्त आहे की आम्ही तुझ्या बरोबरीने येऊन सीमेवर लढू शकू. त्यामुळे आम्हाला काय करावे हे कळत नाहीये आणि आम्हाला तुमच्या एवढे कष्टाचे सामर्थ्यही नाही. तुझ्या या कष्टापुढे आम्ही नमन करतो. म्हणजे तुझ्या एवढे कष्टाचे सामर्थ्य आमच्याकडे नाहीये. त्यामुळे आम्ही तुला एकतर पैसाही देऊ शकत नाही आणि पैसा नाही तरी तुझ्याबरोबर येऊन लढावं म्हटलं तरी तेवढी आमची शक्तीही आमच्याजवळ नाहीये. तो म्हणजे जब सीमे पर लड़ाई करने के लिए जवान जा रहा है तो उसकी औक्षण करते हुए, उसकी आरती उतारते हुए भारतवासियों के या देशवासियों के मन में ख्याल आता है, हे सैनिक, तुझे देने के लिए हमारे पास पैसा नहीं है, ना ही हमारे शरीर में इतना खून है या फिर इतनी शक्ति है कि हम आकर तेरे साथ उन शत्रुओं के साथ लड़ाई कर सके. तो इसीलिए हमें समझ में ही नहीं आ रहा है कि हम तेरे लिए क्या कर सकते हैं. ना ही हमारे पास उतना कष्ट करने का सामर्थ्य है, ना ही उतनी शक्ति है कि हम तुम्हारे लिए कुछ कर सकते हैं. द्रव्य पैसा, शिरेमध्ये नसांमध्ये, सामर्थ्य बळ, शक्ती. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. तर संत इंदिरा संत म्हणतात की आम्हाला तुझ्यासाठी काय करावं, एकतर पैसाही नाही आणि कष्टाचे सामर्थ्यही नाही. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो, तर तुझ्यासाठी जीव ओवाळू शकतो. खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा अशी तुझी शौर्य आहे. तुझ्यावर जीव ओवाळावासा वाटतो, पण आमचा जीव इवलासा लहान क्षुद्र आहे. तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते काय. आमच्या जीवाची शान अगदी मामुली आहे. इंदिरा संत म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही, पुरेसे बळही नाही की जेणेकरून आम्ही तुला मदत करू शकू. तर आम्ही एक करू शकतो, आम्ही आमचा जीव ओवाळू शकतो. म्हणजे आम्ही तुझ्यासाठी, सैनिकासाठी आमचे प्राण अर्पण करू शकतो. आम्ही सैनिकांसाठी जीव देऊ शकतो. पण आमचे जीवाचे मोल हे तुझ्या समोर खूप लहान आहे. तुझे जे कार्य आहे त्याच्यापुढे त्या जीवाची छोटीशी काहीही शान नाही. कारण तू जे शौर्य युद्धभूमीवर दाखवतोस त्याच्यापुढे आमच्या जीवाला काडी मोलाचाही किंमत नाही.
कारण तुझे शौर्य हे अनमोल आहे. त्यामुळे तुझा जीव ओवाळला तरीही जीव हा खूप लहान आहे. म्हणजे तुझ्या शौर्यगाथेपुढे तुझे शौर्य या सैनिकाने दाखवलेलं असतं युद्धभूमीवर, त्याच्यापुढे आपल्या भारतवासियांच्या, या देशवासियांचा जीव ओवाळून दिला तरी ते खूप लहान आहे. कवयित्री इंदिरा संत कहती है कि हे सैनिक, हमें तुम्हारे पास तुम्हें देने के लिए पैसा नहीं है, ना ही हम में इतना सामर्थ्य है कि हम आपके लिए कुछ कर सकें. तो हम सिर्फ एक ही चीज़ कर सकते हैं कि हम आपके लिए हमारे प्राणों की आहुति दे सकते हैं. जीव मतलब प्राण, उसकी आहुति दे सकते हैं. पर ये जान भी, ये जो जीव है वो भी आपके शौर्य के सामने बहुत छोटा पड़ता है. आप जो शौर्य, जो पराक्रम युद्ध भूमि पर दिखाते हो, उसके सामने हमारी ये जान की कीमत बहुत छोटी है. जीव, प्राण, शौर्यगाथा, पराक्रमाची कथा, शान, अब्रू, इज्जत. वर घोंगावे बंबरा, पुढे कल्लोळ धुराचा. तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तर तू कुठले शौर्य दाखवतोस हे सांगत असताना इंदिरा संत म्हणतात, युद्ध प्रत्यक्ष होताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंगावतात, त्यातून गोळांचा वर्षाव होतो, बॉम्ब फुटतात, धुमाधार गोळीबारामुळे व धडाडत्या तोफातून तुझ्या अवतीभोवती धुरांचा लोट उसळतात. तरीही निकाराने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझे हिमतीचे पाऊल पुढेच पडते. या रणधुमाळीत तू जिद्दीने लढतोस. तर इंदिरा संत म्हणतात की आम्ही तुला देण्यासाठी फक्त आम्ही आमचा जीव ओवाळू शकतो, पण तुझ्या या शौर्यगाथेपुढे आमचा जीव हा खूप लहान आहे. तर तू कशा प्रकारचं शौर्य दाखवतोस हे सांगत असताना युद्धभूमीवर प्रत्यक्षात काय होतं, एकाकडे वर घोंगावे बंबरा म्हणजे वरून बॉम्ब कोसळत आहेत, विमानातून बॉम्ब कोसळतात, त्यामुळे खाली धुराचा कल्लोळ पसरतो, म्हणजे सगळीकडे धूरच धूर होऊन जातो, कुठेही काय चाललंय हे दिसत नाही. पण अशा परिस्थितीतून पण तू काय करतो, धडाडत्या तोफामधून तुझे पाऊल पुढे टाकतोस आणि तू आपलं पुढचं आयुष्य पुढे जिद्दीने पुढे जातोस, शौर्याने पुढे जातोस. म्हणजे एकीकडे शत्रूंचा वरून बॉम्बचा वर्षाव होत असेल तरीही तू घाबरत नाहीस, तर सगळीकडे धूर पसरलेला आहे, पुढे कुठे जावं कसं जावं हे कळत नाही, तरीसुद्धा तू काय करतोस, या धडाडत्या तोफांच्या आवाजातून, त्यातनं होणाऱ्या गोळीबारातूनही आपले पाऊल पुढे तू जिद्दीने टाकत जातोस. इंदिरा संत कहती है कि हे सैनिक, तुम्हारे शौर्य के सामने मेरे प्राणों की आहुति देना भी बहुत छोटी बात है. आप युद्धभूमि पर एक तरफ बॉम्ब की या फिर विमान से ऊपर से बॉम्ब की वर्षाव होती है तो चारों तरफ सिर्फ धुआं ही धुआं फैला रहता है, तो नीचे तोपों की बड़ी मार होती है. तो ऐसे मुश्किलों की घड़ी में भी आप ज़िद्द से या फिर शौर्य से आप क्या करते हो, आगे बढ़ते जाते हो. घोंगावे, प्रचंड आवाज येणे, बंबरा, गोळीबार, बॉम्ब स्फोट, धडाडणाऱ्या, कल्लोळ, गोंधळ, लोट, जिद्द, हिम्मत. तुझ्या विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. विजयश्री मिळवण्यासाठी तू प्राणपणाला लावतोस. ही तुझी विजयाची दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो. हे पाहताना आमच्या डोळ्यात अश्रूंची येतात.
आसवांच्या ज्योतीने आम्ही तुला मानाचा मुजरा करतो. म्हणजे एकीकडे बॉम्बचा वर्षाव होतो तर दुसरीकडे तोफा धाडत असतात आणि अशा धूर आणि या कल्लोळामध्ये, या आवाजामध्येही तू काय करतोस, जिद्दीने आपले पाऊल पुढे टाकतोस आणि विजय मिळवतोस. तर हे विजय मिळवण्यासाठी तू आपले प्राण पणाला लावतोस, म्हणजे आपल्या प्राणांची आहुतीही देतोस आणि शेवटी तू विजयी होतोस. तू तिकडे सीमेवर जे काही पराक्रम दाखवत असतोस हे पाहून आमच्या डोळ्यातून अश्रू भरून येतात. म्हणजे हे आनंद अश्रू वाहून जातात आणि हे अश्रू कशाच्या रूपाने, तर ज्योतीच्या रूपाने उजळत असतात. आणि हे आसांचे ज्योत ही काय करते, आम्ही तुला मानाने मुजरा करतो किंवा समर्पित करत आहोत. म्हणजे तुझ्या विजयाच्या दौड पाहून आम्हाला जे आनंद झालेला आहे, त्यातून आमच्या डोळ्यात जे अश्रू आले, त्यातून काय होतंय, आसवांची ज्योत निर्माण होते आणि तीच आम्ही तुझ्यासाठी ओवाळणीला देत आहोत. सैनिक जो पराक्रम युद्धभूमि पर दिखाता है, वो एक तरफ बॉम्ब की वर्षाव झेलता है और दूसरी तरफ तोपों का वर्षाव झेलता है, गोलियों का वर्षाव झेलता है, और फिर भी बड़ी जिद के साथ आगे बढ़ते हुए अपने विजय लक्ष्य प्राप्त कर लेता है. तो सीमे पर जो सैनिक युद्धभूमि पर लड़ते हुए हम देशवासियों उनके विजय की मनोकामना करते हैं और उनकी शौर्य की कथाएं सुनकर हमारी आंखों से आंसू आ जाते हैं और यही आंखों के आंसू जोत बनकर निकलते हैं और आरती उसी की उतार सकते हैं हम लोग. दौड आगे कूच, आसवे अश्रू, पाजळावी पेटवावी. अशा असंख्य ज्योतींचे तुझ्या मागू न राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. अशा अगणित डोळ्यात तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. या अशा ज्योतीने आम्ही दीन दुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतो, तुझे औक्षण करतो आणि तुला अक्षय आयुष्याचे वरदान देतो. म्हणजे कवयित्री असे म्हणतात की हे असं तुझी जी शौर्यगाथा आहे ते पाहून आमच्या डोळ्यातनं जे अश्रू निघत आहेत त्यांचेच आम्ही काय करतोय, ज्योत बनवत आहे आणि या ज्योतींचेच तुझ्या पाठीमागे रक्षण आहे. म्हणजे या देशवासियांचे असंख्य ज्या ज्योती आहेत, आसवांच्या ज्योती आहेत, तेच तुझ्या रक्षणाचं काम करत आहेत, तेच तुझे राखण करत आहेत, रक्षण करत आहेत. आम्ही दीन दुबळे गरीब आहोत, आम्हाला तुझ्यासाठी तुझ्याकडे देण्यासाठी काही नाही, तर फक्त काय आहे, हे औक्षण आहे. म्हणजे हे आसवांच्या ज्योतीने निर्माण केलेले औक्षण हेच आम्ही तुला देऊ शकतो, अशी भावना देशवासीय सैनिकांसाठी व्यक्त करत असतात आणि म्हणतात याच औक्षणाने तुला दीर्घायुष्य लाभणार आहे. हेच वरदान, आमच्या डोळ्यांच्या अश्रूने दिलेले हे औक्षण हे तुला विजयी होण्यासाठी उपयोगी पडणार आहे. शब्दार्थ असंख्य अगणित, राखण रक्षण, दीनदुबळे गरीब, दुर्बळ, औक्षण ओवाळणे. तर परत तुम्हाला इथे काही स्वाध्याय दिलेला आहे, तो पूर्ण करावे ही अपेक्षा. विद्यार्थ्यांनो, कळाली ना कविता?